स्वर्गाची असावा स्वप्न भासो नयन रम्य दृश्य पाहता नयन रम्य दृश्य पाहता मनानंद होई नयन रम्य दृश्य पाहता मनानंद होई स्वर्गाची असावा स्वर्गाची असावा स्वप्न भासो नयन रम्य दृश्य पाहता आनंद होई नयन रम्य दृश्य पाहता आनंद होई नयन रम्य दृश्य पाहता आनंद होई अप्रतिम खरंच समाधान वाटते माझ्या निसर्गाच्या चालीच्या कौलाबद्दल नाही मन निसर्ग आनंदी होऊ लागला निसर्गात होणारा आणि हा माझा आनंदित होते आणि हा आनंद आज पुढे नळाला मिळतोय याचा आणि शेवाची शाखा या पुष्पांचा सुगंध या संपूर्ण आजूबाजूला निसर्गात निघून होतोय गडवायला वातावरण आकाश मन संतुष्ट झालं बघा मन संतुष्ट झालं आई वा 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 हिरव्यागार गवताला आजोबा घरी माथेवर आले करा हे पाणी सुरत असे एक सगळ्या आनंदाला वागायचे खरोखर असं वाटलं की याच्याप्रमाणे आपणही मागडावं मन संतुष्ट करावं या बाजूला ही अन्नाची पाठवं ही सुद्धा इतकी आनंदीत झाली आणि आनंदाने इतकी धावण्याचं हे उंच अशा प्रकारचे जणू आकाशाला गवती घालून आकाशाची स्पर्धा करण्याची घ्या असा एकंदरीत मनभार समोर दिसणारे मुलंमोठं सरोवर आणि या सरोवराच्या बाजूला निर्माण झालेले निसर्गाचे सौंदर्य पाहत मन समाधान एवढं होतं की गोळ भाग्य माझे उघडलंय आणि तेच समाधान मनातील स्वप्नात पूर्ण झालं गेले आहे असा एकंदरीत मनभार जणू असं वाटतंय अंतरी फुलावा नवसूर चैतन्याचा अंतरी फुलावा नवसूर चैतन्याचा आणि संचार नाव आनंद खरोखरच त्या परमेश्वरानं या निसर्गाला दिलेलं सौंदर्य आणि आम्हा सर्व स्त्रियांना दिलेलं सौंदर्य या दोन्ही सौंदर्याला कुणाची प्रश्न लागू देऊ नये कुणाची प्रश्न लागू देऊ नये खरोखरच स्वप्न जे होतं ना ते स्वप्नात पूर्ण झाल्यासारखं मनभार आजच्याही मला होतं मला कसं करीना सांगू कुणाला सांगू कुणाला आनंद किती झाला
आणि चित्रविषयाचं दिसतोय त्याचं पाणी पाणी झालं पाया बसलं आज काही नमस्कार काही नमस्कार कधी नमस्कार का याच्या प्राचीन आपलं सौंदर्य हे सौंदर्य पाहिलं आणि खरं या सौंदर्य आम्ही पाहिलो हे सौंदर्य आम्हाला हवंच वाटू लागलं पण ह्या अरण्यात एक स्त्री सुंदर आहे आपलं नाव माझं नाव द्रौपदी सुंदर अति सुंदर ज्या आम्हाला सौंदर्याचा तो आपला नाव हे बघा तुमची माझी ओळख नाही माझ्याला आपले वेगवेगळे शनिवार घाबरले पण आपण काही घाबरू नको घाबरण्याचं कारण नाही. शनिवार नाही घाबरत पण आपली ओळख अरे वागी वागी काय तुला या अरण्यात गेलो घराला पण यक्षराज तुझ्या समोर उभा आहे यक्षराज माझ्या सौंदर्याचं वर्णन केला थोडंसं कौतुक केला मलाही समाधान वाटलं कारण त्या द्रौपदीच्या सौंदर्याची निर्मिती झाली ना ती एका यज्ञामधून हा म्हणजे आपली निर्मिती झाली यज्ञातून ते रत्नाचे यज्ञातून निर्माण झाले सुंदर घराघराचं भाग्य म्हणून असं रत्नाच्या वेत्रासमोर उभं राहिलं. एवढंच कशाला पंचकन्या म्हणून या विश्वासाची ख्याती केली आहे ती द्रौपदी सैन्यासमोर माझी ओळख झाली ओळख लावल्या हा थांबा अरे स्वयंपाकघराच्या पुतळ्याखाली जात असताना हे वाढ सौंदर्य हे रक्त पाहिलं शंभराचे नेत्र निघून गेले उचललेली भावला आणि त्याच्या लगेच तिरावली कारण हे सौंदर्य आम्हाला आवडलं हो हे सौंदर्य आम्हाला आवडलं आणि हे सौंदर्य आम्हाला हवं असं वाटू लागलं म्हणूनच म्हटलं सरळ पत्र वाटलं अरे घडे न घेता सरळ गोष्टी बोलतो हे पहा तुम्ही मला आवडला अर्थात माझ्या सरळ माझ्या वेळपर्यंत झाला कशाला हा कृष्णाचा रक्त म्हणून येते संपूर्ण माझ्याकडे विचार करायला हवा त्यामुळे तुमच्याही व्यक्ती आहे ना ही एक पवित्रता तिच्या लग्नात झालाय 5 पांडवांचे पाठ्याने होऊन त्याच्या विचारात वावरले अर्थातच माझ्या या पाठीवरच्या देशाला कलंक लागण्याचं कधी आपल्या जीवनाला आणलेला म्हणजे आपलं लग्न झालं या गावाचं परिमंगळाचं परिधान करणे गोडवर भरपूर लावणे आधी देवाचुला नऊ वाट्यांचं मोजून समय संवाद पुरवण्याची यज्ञाचं बाळगले म्हणजे आपला विवाह झाला माझ पटेल माझ्या जीवनात आपलं लग्न झालं आणि वाट होती आहे आम्हाला काही मात्र फरक पडत नाही कारण आम्हाला संसाराचा अनुभव नाही म्हणून अनुभवी स्त्री जवळ हवी होती ती आपण आहात आणि आपले 5 पती ते 5 आणि ती 6वा हे 6 जणांनी संसारात मनोरंजन होईल हा तुमचा गैरसमज झाला माझं पांडवांची लढी भक्ती असते तरी पतिव्रता म्हणून माझी ख्याती कधी या विश्वास आहे अर्थात पतिव्रता जातीला कलंक काही वेळ मी माझ्या जीवनात आणणार नाही याचा क्षमा करा तुम्हाला अनुभवी स्त्री हवी असेल तर दुसरी कुठेतरी बघा मला विश्वासाचा संसार बघा. हो त्याला विचार करून बोलायचा पूर्ण विचार केलाय कारण तुम्ही स्त्रिया आहात म्हणून स्त्रियाकडे भागण्यासाठी जन्मात झालो माझा शब्द हा माझ्या घराचा व्यर्थ आपण केला लक्षात ठेव या ही दान या यक्षराज असते मलाही सर्वसामान्य जमू नका 5 परीला पती देण्याचं कर्तव्य ही संसार देवता करताय आता तुझ्या साठ्याला तुझ्याकडे कधीच अगं जा अशा रमा करण्याचा प्रयत्न करू नको ज्या हिंदला प्रकारात पाहिलं त्या प्रिय सगळ्यांनी आसक्त झालो हे सौंदर्य मला हवं असं वाटू लागलं कैलासवासी दीपक आरवारी यातून आम्हा दोघांच्या एका लग्नाच्या लोकपणातील लाखोनाचं 100 वर्ष बसून झालंय कैलासवासी दीपक आरवारी यांची आत्म्याची रचनाची लाभली अशी ईश्वराची प्रार्थना करून या वस्त्यांचा आदर स्वीकार मग हे रामोनी लक्षात ठेव वाचनेला पदार्थ झालेला हा यक्षराज स्वतःची वाचनं पूर्ण करण्यासाठी कोणत्याही छळाला औषध नसते आणि जगाला आतापर्यंत अनेक संकट या विरोधात येऊन आली पण ही संकट सामान्य करण्यासाठी माझा व्यायाम त्याला फक्त मिळाली आपल्या कधी अडवली तो माझा पाटीलाचा माझा बंधू भावनाया हा दयागर गोपालचा इथेही तुला
आता सगळ्या भागाचा विचार मी माझ्या जीवनात केला आहे आणि त्या सुविचार जीवनात केला पाहिजे आहे लक्षात ठेव या निर्वाचीच्या पूर्ण करण्यावेळी या सौंदर्याचा मुळा केलेच करायला नाही ही जाऊन काही परमेश्वरी इच्छा नव्हे आणि ती जर का समजून झाला तिथं ना मला आलाय का दादा सांगितलं या या सौंदर्याचा आस्वाद असेल त्यावेळी या सर्व विश्वाला पडून देईल या खेळात आतापर्यंत मी सामोपचारून सांगत आहे आतापर्यंत या द्रौपदीने कुणाचाच अपमान केला नाहीये आणि तुमचा अपमान होऊ नये असं वाटत असेल तर कृपया माझ्यावर विनंती करते तुम्हाला चलाई होऊ माझ्यासाठी करणारा हा यक्षाने लक्षात ठेव आणि हाताने हो माझा शब्द आम्हाला खरा लागत नाही घेऊन गेले माझ्या जन्माला जर का रात रांगोळी करत असेल तर नादान सैताना तू आपली इथे हाबावली लागली ते माझी रोटी असेल या विश्वास सिंह वैद्यत्वाच्या पंक्तीला तुझ्या समोर तिच्या बाबतीत ती इच्छा निर्माण झाली 5 वर्ष त्याच्या नदीला कार्य केले